लिटरली बाजूनी पळत होत्या, राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्या गाडीची बाजूनी पळत होत्या. या सगळ्यांनी मिळून आम्हाला इथपर्यंत आणलं. पण आज आमच्या तिघांचाही जीव घेण्याचा हा कट होता. सगळ्यांचा जीव घे. आम्हाला वाटलं की आमचं आयुष्य संपलेलं आहे, कारण काय काय ते टाकत होते. अत्यंत क्रूर हल्ला होता. तिथे झाल्यानंतर आम्ही गाडी रिव्हर्स घेतली आणि आम्ही SM जोशी सभागृहाच्या तिकडून आलो. त्याच्यानंतर पुन्हा पाठलाग झाला आणि शेवटचा हल्ला त्याच्यात मध्ये मध्ये थोडे सगळ्यात मेजर हल्ला नंतर आमच्या इथं झाला. आपला नाही, खंडोजी बाबा नव्हे, पुढे दांडेकर ब्रिजला झाला, जिथं की आम्हाला वाटलं की आमचं आयुष्य संपलेलं आहे, कारण पोलिसांच्या पेक्षा कितीतरी जास्त नंबरमध्ये त्यांचे गुंड होते. पण प्रशांत दादांचे जे लोक होते जगतापांचे, त्यांनी त्यांना तिथं रोखलं. रणरागिनी राष्ट्रवादीच्या मला त्यांना सॅल्यूट करायचा आणि मला त्यांचे आभार मानायचे की त्या पण गाडीच्या लिटरली बाजूनी पळत होत्या. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्या गाडीची बाजूनी पळत होत्या. या सगळ्यांनी मिळून आम्हाला इथपर्यंत आणलं. पण आज आमच्या तिघांचाही जीव घेण्याचा हा कट होता. सगळ्यांचा जीव घेण्याचा हा कट होता आणि देवेंद्र फडणवीसांच्या माहितीशिवाय हे घडलं याच्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही. तुमचा अध्यक्ष शहराचा धमकी देतो पोलिसला आणि सांगतो की आम्ही उधळून लावू आणि पोलीस त्याला अटक करत नाहीत. ही कुठली न्याय व्यवस्था आहे? आम्ही देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागतोय. निर्भय मनोच्या पुढच्या सगळ्या मोहिमांमध्ये आम्ही महाराष्ट्रभर फडणवीसांचा राजीनामा मागत राहू. पोलीस संरक्षण आम्ही नाकारत नाही. मुळामध्ये पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं नाही. पोलीसचे 8-10 अधिकारी आज असीमच्या घरी आले. त्यांनी आम्हाला 4 तास बसून ठेवलं. जाऊया जाऊया सांगत, आणि खाली 50 पोलीस होते. 50 त्यांनी 4 तास बसवलं, 3:30 पासून 7:30 पर्यंत. दर अर्ध्या तासाने मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला घेऊन चला. नाही पण ते भाजपवाले आहेत. भाजपवाल्यांना अटक करण्याचं काम कोणी करायला पाहिजे होतं? पोलिसांनी. माझं म्हणणं आहे भाजप आणि पोलिसांचं संगनमतच आहे. याचं कारण पत्रक जेव्हा भाजपच्या शहर अध्यक्षांनी काढलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं या सभेला पोलीस परमिशन देतील तर आम्ही सभा उधळून लावू. पोलिसांचं काम होतं सभेच्या आधी त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करणं, जे पोलिसांनी केलं नाही. माझं म्हणणं या हल्ल्यामधला पोलीसही तेवढेच जबाबदार आहेत, कारण त्यांचं बीजेपीशी मिली बघत आहे हे लक्षात घ्या. हा गंभीर आरोप आहे आणि आज आमच्यावर हल्ले केले. आम्ही काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही, आम्ही निर्भय बनूचे कार्यकर्ते आणि मी तर पत्रकार आहे. माझं असं म्हणणं आहे मी रोज माझ्या व्हिडिओमधून जे यांच्यावर टीका करतो त्याचा बदला घेण्याचा यांनी प्रयत्न केला आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये पत्रकार आणि कार्यकर्ते सुरक्षित नाहीत. भाजपला आज हे दाखवायचं होतं की आम्ही निर्भय बनोच्या कार्यकर्त्यांना हल्ला करून आमची दहशत. भाजप हा दहशतवादी पक्ष आहे असा माझा आरोप आहे. एक वाक्य मला ऍड करायचं आहे. एक वाक्य मला ऍड करायचं आहे. एक मिनिट थांबा. मला एक मिनिट थांबा ना, बोलतो. एक वाक्य फक्त मला ऍड करायचं आहे. एखाद्या हॉरर शो मध्ये असा थरार असतो रस्त्यावरचा गुंडांचा की गुंड आपण ते चित्रपटात पाहिलं होतं. आम्ही फक्त असे